बुलढाणा जिल्ह्यातील चिखला या गावी छत्रपती शिवरायांच्या स्मारकावरून दोन समाजामध्ये जो तेढ निर्माण झाला आहे. खरं तर या घटनेचा सर्वप्रथम सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मी निषेध व्यक्त करते. खरं तर पुरोगामी महाराष्ट्र आपण असं संबोधत असताना ज्या छत्रपती शिवरायांमुळे हा महाराष्ट्र उभा आहे, त्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला महाराष्ट्रामध्ये विरोध ही कुठेतरी दुर्दैवी बाब आहे. आपण कालची जी घटना पाहिली चिखला या गावातली, तर पूर्ण अक्षरशः माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी स्त्री ही देवाऱ्यातील देवता आहे असा संदेश दिला, त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये त्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकावरून आपल्या आया बहिणींवर हात टाकण्या इतपत जर जातीद्वेष कुठेतरी उत्पन्न होत असेल, तर खरंच हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे का, असा विचार आपण सर्वांनी करायला पाहिजे. संबंधित प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्या सर्व दोषींची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आज सकल मराठा समाजातर्फे माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये आपण या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात महापुरुषांचे पुतळे उभा करण्यात येते, त्या त्या ठिकाणी प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि दोन समाजात निर्माण होणारे हे तेढ कुठेतरी विकोपाला जाऊ नये, यासाठी प्रशासनाने आपली पावले उचलावेत, अशी आज प्रशासनाला विनंती केली. खरं तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील. खरं तर हा पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणत असतो, पण हे महापुरुष आपल्याला कितपत समजले, हा त्याहूनही मोठा प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित होतो. कारण आपण जर पाहिलं तर या जातीपातीच्या राजकारणामध्ये आपण आपले महापुरुष सुद्धा जातीमध्ये वाटून घेतलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की ते मराठ्यांचे, बाबासाहेब म्हटले की बौद्धांचे, अण्णाभाऊ साठे म्हणलं की दलित समाजाचे, महात्मा फुले म्हटलं की माळ्यांचे. आपण असं करून महापुरुषांचं कार्यकर्तृत्व कुठेतरी एका जातीपुरतं सीमित ठेवतोय, असं मला या ठिकाणी वाटतं. आपण महापुरुषांना त्यांचं कार्यकर्तृत्व, त्यांचे विचार जे आहेत ते साता समुद्रापार नेण्यापासून कुठेतरी रोखतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा अण्णाभाऊ साठेंनी साता समुद्रापार नेला होता. परंतु आज आपण जर पाहिलं गेलं तर ग्रामीण भागामध्ये स्मारक उभं करत असताना जातीमध्ये जी तेढ निर्माण होते, त्याचं मुख्य कारण हेच आहे की आपण महापुरुष कुठेतरी वाटून घेतलेले आहेत. त्यामुळे महापुरुष आपल्याला किती समजलेत, हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. खरं तर आपण पाहायला गेलं तर सर्व जाती धर्माच्या महापुरुषांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन काम केलेलं आहे. छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन काम केलं. 12 पुलुतेदार सोबत होते. छत्रपती शिवरायांचे जे सैन्य होतं त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते, पण त्यांना उल्लेख करताना त्यांचा मावळे म्हणून उल्लेख केला जायचा. कुठंतरी मावळा या नावाखाली हे 18 पगड जातीचे सर्वजण एकत्र होते. पण आपण जर आता पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज की आपण जय म्हणतो, पण छत्रपती शिवाजी महाराज खरंच आपल्याला कितपत समजले, छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण करत असताना त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आपल्यात आपण कितपत आपण उतरवले आहेत, कृतीत आपल्या ते दिसतायत का, हा मोठा प्रश्न आहे. आपण जर पाहायला गेलं तर अनेक सामाजिक कार्यकर्ते असेल आपल्या आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असतात. माणसाने आपल्या समाजाचा, आपल्या जातीचा अभिमान बाळगावा, परंतु दुसऱ्या जातीला कमी लेखू नये, अशी शिकवण छत्रपती शिवरायांनी आणि माँसाहेब जिजाऊंनी दिलेली आहे. छत्रपती शिवरायांचं स्त्रीविषयक धोरण जर आपण पाहिलं, छत्रपती शिवरायांचं आरमार आपण पाहिलं, छत्रपती शिवरायांचं आपण वास्तुकलेतील प्रेम पाहिलं, छत्रपती शिवरायांची रणनीती पाहिली, छत्रपती शिवरायांचे संस्कार पाहिले, छत्रपती शिवरायांचं सामाजिक धोरण जर आपण पाहिलं, तर त्यामध्ये प्रामुख्याने असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माला धरून चालणारे व्यक्तिमत्व होतं. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहिताना आपल्या पत्राची सुरुवात जय शिवराय या नावाने करायचे. पण आपण जर आता पाहिल्या गेलं तर बाबासाहेब पण कितपत आपल्याला समजले त्यांच्या अनुयायांना, हाही मोठा प्रश्न आहे. छत्रपती शिवरायांचा विचाराचा, छत्रपती शिवरायांचा वारसा आम्ही चालवतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही विचाराची पाईक आहोत, ही गोष्ट मला अभिमानाने सांगावीशी वाटते. की महापुरुषांचे विचार, महापुरुषांची जी कृती आहे, महापुरुषांचे जे संस्कार आहेत, ते खऱ्या अर्थाने कुठेतरी आपण आत्मसात करणे आणि आपल्या कृतीतून ते दिसणं, खऱ्या अर्थाने महापुरुष आपल्याला समजलेत का, आणि महापुरुष जर समजले असले तर आपल्या कृतीतून ते दिसावेत, अशी अपेक्षा आहे. खरं तर जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण महापुरुषांचं स्मरण करतो, त्यांची जयंती पुण्यतिथी साजरा करतो, त्यांच्या आठवणींना, त्यांच्या विचारांना आपण उजाळा देत असतो. आणि ही उजाळा देत असतानाच त्यांची स्मारके असावीत,
ती स्मारके पाहून आपल्याला प्रेरणा भेटते म्हणून आपण ती उभा करत असतो. परंतु ती स्मारके उभा करत असताना जो वाद होतो, तो वाद खरं तर कितपत योग्य आहे. कारण ज्या महापुरुषांनी आपल्याला समानतेचा संदेश दिला, कुठेतरी सर्वांना एकत्र राहण्याची शिकवण दिली, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची शिकवण दिली. त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या स्मारकावरून वाद निर्माण होणे खरं तरी खूप मोठी दुर्दैवी बाब आहे. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय असतील, बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, शाहू आंबेडकर विचारांचा वारसा चालवणाऱ्या, चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याची या ठिकाणी मला वाटते जबाबदारी वाढली. कुठेतरी ग्रामीण भागामध्ये प्रबोधनाची जी संख्या आहे ती आपल्याला वाढवावं लागेल. प्रबोधन मोठ्या प्रमाणात करावं लागेल. कारण आपण जर पाहिलं तर या मधल्या काळामध्ये जातीपातीचं राजकारण होताना दिसते. कारण यामध्ये आपण जर पाहिलं तर संस्कार आणि विचारांचा फार मोठा अभाव या ठिकाणी आपल्याला दिसतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणलं की फक्त डीजे लावायचा, ढोल ताशे लावायचे आणि नाचायचं. पण छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष हे डोक्यावर घेऊन नाचण्याचा किंवा त्यांची जयंती साजरा करण्याचा विषय नाही, तर त्यांचे विचार, त्यांची कृती डोक्यात घालण्याचा खूप मोठा विषय आहे. आणि त्या बाबतीत कुठेतरी आजची तरुण पिढी ही मागे पडलेली आहे. प्रामुख्याने या ठिकाणी निदर्शनास येतात. तरुण पिढीकडे जर आपण पाहिलं तर फक्त जय म्हणणं ही आजच्या तरुण पिढीची टॅगलाईन झालेली आहे. आपण जर पाहिलं तर अनेक जणांना शुगार सुद्धा येत नाही. बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत, त्यांना बाबासाहेबांची जी घटना आहे किंवा बाबासाहेबांनी जी हे घालून दिलेली आहेत, नियमावली घालून दिलेली आहे, ती कुठेतरी आपल्याला त्यांना आत्मसात आहे का किंवा त्यांना ती माहिती आहे का, याची सुद्धा आज कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे. तरुण पिढी आपण जर पाहायला गेली तर खरंच तरुण पिढीने एकदा विचार करायला हवा की छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना कुठल्या वयामध्ये केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं, त्यांचं वय किती होतं. महात्मा फुलेंनी मुलींसाठी शिक्षा दारी खुले करण्यासाठी शाळा काढली, तेव्हा त्यावेळेस त्यांचं वय काय होतं आणि त्याच वयाची त्यांची आपली आजची मुलं काय करतायत. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत ग्रंथ लिहिले, त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचं वय किती होतं, अगदी 16 वर्ष 14 वर्ष. पण आजची 14-16 वर्षाची आपली मुलं काय करतायत हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आपण जर पाहिलं तर या मधल्या काळामध्ये तरुण जी पिढी आहे ती कुठेतरी भरकटत गेलेली आहे, की महापुरुष आपले प्रत्येकाने महापुरुष जाती-जातीमध्ये बांधून ठेवले आणि म्हणून जयंती पुण्यतिथीच्या काळामध्ये या अमुक समाजाने जयंती साजरी करणं, हे महापुरुष आमचे आहेत म्हणून आम्ही साजरी करणं, असा कुठेतरी एक ट्रेंड निर्माण झालेला आहे तरुण पिढीमध्ये. त्याच्यामुळे शिक्षणामध्ये स्पर्धा करण्याचं त्यांचं वय असलं तरी पण ती तरुण पिढी जी आहे ती या राजकीय पटलावरती कुठेतरी येऊ पाहते आणि ती राजकीय पटलावरती येऊ पाहणारी तरुण पिढी मोठ्या प्रमाणामध्ये जातीवादामध्ये हस्तक्षेप करते असं मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगावंसं वाटतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्मारकं आहेत ती तरुणांना प्रेरणा देतात. या गोष्टीचा कुठेतरी तरुणांनी विचार करायला पाहिजे, की छत्रपती शिवरायांचं स्मारक पाहून आपल्याला आपल्यामध्ये धैर्य जागृत होतं, आपल्यामध्ये शौर्य जागृत होतं, आपल्याला प्रेरणा भेटते. छत्रपती शिवरायांना पाहून परस्त्री ही माते समान आहे, ही शिकवण आजच्या तरुण पिढीला जोपर्यंत आठवणार नाही, तोपर्यंत ही भरकटलेली तरुण पिढी या पुरोगामी महाराष्ट्राचा विचार, वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी सक्षम राहणार नाही, असं मला या ठिकाणी वाटतं.